अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आज श्रावण शुद्ध प्रतिपदा. आजपासून आपण श्री गजानन चरित्रकोश या ग्रंथाचे वाचन करणार आहोत. विदर्भातील प्रख्यात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा उण्यापुऱ्या 32 वर्षांचा तेजस्वी कालखंड संशोधनाच्या माध्यमातून भक्तांसमोर येत आहे. संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या लेखणीतून साकारलेल्या श्री गजानन विजय या ग्रंथातून श्री गजानन महाराजांचे चरित्र अत्यंत रसाळपणे भाविकांसमोर आले आहे. श्री गजानन विजय हा नुसता चरित्र ग्रंथ नव्हे, तर श्रींच्या प्रत्येक भक्तासाठी तो अत्यंत पवित्र अशा धर्मग्रंथासमान आहे. श्री गजानन विजय या ग्रंथातून श्री गजानन महाराजांचे जे अवतार कार्य शब्दबद्ध झाले आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक ते अज्ञात स्वरूपात होते आणि अजूनही आहे. श्री दासगणू महाराजांना जेवढी माहिती उपलब्ध झाली त्याची खातरजमा झाल्यानंतर पुढे श्री गजानन विजय या ग्रंथाची निर्मिती झाली. या 32 वर्षांच्या कालखंडात महाराजांनी केलेला लीला आणि चमत्कार श्री गजानन विजय या ग्रंथात वर्णिलेल्या लीला आणि चमत्कारांपेक्षा नक्कीच जास्त असतील असे वाटून त्या अज्ञात चरित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न महाराजांचे निष्ठावंत भक्त श्री दासभार्गव यांनी सुरू केला. महाराजांच्या सहवासात असलेल्या भक्त आणि संत मंडळींविषयी इत्थंभूत माहिती श्रींच्या भक्तांना व्हावी ही या चरित्रकोश निर्मिती मागची खरी कल्पना. याच ध्यासाने श्री दासभार्गव यांनी अत्यंत परिश्रम आणि सतत 12 वर्षे त्यावर काम करून श्री गजानन महाराज चरित्रकोश यासाठीची इत्थंभूत दुर्मिळ माहिती छायाचित्रांसकट संकलित केली आणि हा ग्रंथ अधिकृतपणे श्रींच्या चरणी 2004 साली अर्पण केला. श्री दासभार्गव यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. भार्गवराम येवदेकर उर्फ दासभार्गव यांचा जन्म दिनांक 14 मार्च 1962 रोजी अमरावती जिल्ह्यातील येवदा येथे झाला. संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात रेकॉर्ड कीपर म्हणून 1987 सालापासून ते कार्यरत आहेत. याच काळात श्री गजानन महाराजांच्या चरणसेवेत रुजू होणाऱ्या दासभार्गव यांना आयुष्याच्या एका वैफल्यग्रस्त ताणतणावाच्या काळात कारंजा लाड येथील श्रींच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या एका भुयारवजा जागेवर जाण्याचा योग आला. तेथे त्यांच्यातील कविमनास श्रींचा कृपास्पर्श होऊन मोदक ही काव्यरचना स्फुरली. दिनांक 27 जून 1986 रोजी श्रींचा साक्षात्कार व अनुग्रह लाभलेल्या दासभार्गव यांनी श्री गजानन महाराज जीवनचरित्रावर काव्य, लेख, ग्रंथ लिहिले आहेत. परशुराम महाराज, वियोगी महाराज, पुंडलिक बाबा, झोले बाबा या संतांची दासभार्गव यांच्या घराण्यावर विशेष कृपा असून कट्यार येथील गुरुमाई संत कलामाईंच्या ज्ञानाचा व कार्याचा वसा त्यांना प्राप्त झाला आहे. आई द्रौपदीच्या आध्यात्मिक संस्काराचे बाळकडू मिळालेल्या दासभार्गव यांना ऐन तारुण्यात संन्यास घेण्याचे वेध लागले. मात्र परमहंस रामचंद्र महाराजांनी त्यांना प्रथम संसार धर्म करण्याची सूचना केली. नित्यानंद स्वामींकडून हठयोगाची दीक्षा मिळालेल्या दासभार्गव यांना वसंत महाराजांचा प्रेमळ सहवास लाभला. श्रीराम शर्मा आचार्य हरिद्वार, स्वामी चिद्विलासानंद गुरुमाई गणेशपुरी यांचा सत्संग सहवास लाभला. भालेगावच्या नरहरी महाराजांनी दासभार्गव यांना तुझ्या हातून महान कार्य घडेल असा आशीर्वाद दिला. स्वामी शिवानंद सरस्वतींकडून तू कौन है खुद को पहचान असा संकेत त्यांना मिळाला. वापटी कुपटीचे मुस्लिम संत परमहंस खलील महाराजांनी त्यांना तू माझ्या जातीचा म्हणून गौरवले, तर श्री वासुदेव महाराज यांनी त्यांना सच्चिदानंद ही पदवी दिली आहे. तर अनेकांनी त्यांच्यात दुसऱ्या दासगणूंना पाहिले असल्याचे सांगितले. दासभार्गव यांना अच्युत महाराजांसोबत शास्त्रोक्त चर्चा करण्याचे भाग्य दीर्घकाळ लाभले आहे. अकोला येथील विदेही संत राजूबाबा यांनीही त्यांना तार्किक संकेत केला आहे. परमहंस रामचंद्र महाराज वझेगाव यांनी प्रेमाने हात धरून दासभार्गव यांना संपूर्ण गावातून फिरवले
व आश्रमात आल्यावर स्वतः त्यांच्या मांडीवर बसले आणि कौतुकाने आशीर्वाद दिला. तर म्हैसांग येथील कचरू महाराज दासभार्गव यांची वाट पाहत भोजन करण्यासाठी थांबले होते. दासभार्गव मठात गेल्या पश्चात दोघांनी एकत्र भोजन घेतले आणि अध्यात्म विषयांवर चर्चा केली. संत साहित्याचा गाढा अभ्यास असणाऱ्या दासभार्गवांनी शेकडो श्री भक्तांना अनुग्रह दिला असून अनेक ठिकाणी ते ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचा प्रसार करीत आहेत. श्वासागणिक श्रींची सेवा हे कर्तव्य मानणाऱ्या दासभार्गव यांचे प्रकाशित साहित्य असे आहे. मोदक, दुर्वा, श्री गजानन तत्वदर्शन, गजाननाची ये द्वारी पुष्प 1 ते 5, भावतरंग भाव 1 आणि 2, वियोगी स्तोत्र, वियोगी दर्शन, पंचक्रोशी आणि पैलथडी, कर्म महर्षी हा काव्यसंग्रह, श्री सद्गुरू गजानन स्तोत्र, श्री गजानन पुष्करणी महात्म्य, श्री गजानन महाराज चरित्रकोश, तसेच आगामी संत पुंडलिक भोकरे, स्वामी दत्तात्रेय केदार, गुरुमाई संत कलामाई, गजानन भार्गवी असे आहे. त्यांच्या मनोगतात ते सांगतात, खरे पाहता ह्या चरित्रकोशाची निर्मिती सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आमच्याद्वारे करून घेतली असली तरी आम्ही केवळ भारवाही आहोत. आम्ही काही प्रतिभावंत साहित्यिक नाही, तशी आमची योग्यताही नाही. महाराजांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने हे सेवाकार्य घडले आहे असा आमचा अनुभव आहे. आम्हाला महाराजांच्या दिव्यशक्तीची अनुभूती इसवी सन 1986 मध्ये झाली आणि त्यानंतर आम्ही स्वतःच त्यांच्या स्वाधीन केले. महाराजांच्या शक्तीचे गुणगान करणे केवळ असंभव आहे. एखाद्या व्यक्तीकडून एखादी दिव्य शक्ती कार्य कसे करून घेते याचा आम्हास क्षणोक्षणी अनुभव आला. ह्या संशोधन लेखनामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर वाचकांनी उदार अंतःकरणाने क्षमा कराव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, करविलीत एसी केली वटवट, वाकडी की नीट देव जाणे. आमचा अधिकार नसतानाही आमच्या हातून हे कार्य कसे घडले हे महाराजच जाणतात. आमच्यात ज्ञान नाही, वैराग्य नाही, भक्ती नाही व ह्या सर्वांच्या जोडीला त्यागही नाही. अशा मंदमतीच्या दासक करवी हे लेखन कार्य व्हावे हे एक महाकोडेच आहे असे आम्हास वाटते. माझे सुदामे काय वाऱ्यावर सोडतोस? ह्या महाराजांच्या संकेतानुसार त्यांच्या सहवासात संपर्कात आलेल्या सर्व भक्त आणि शिष्य मंडळींचा उहापोह आम्ही या कोशात केला आहे. हे लोक सामान्य नव्हते. श्रीकृष्णासोबत जसे पेंद्या, सुदामा तसेच महाराजांचे हे भक्त आणि शिष्य होते ते सर्व उच्च कोटीतील जीव होते. म्हणूनच त्यांना ह्या सावळ्या परब्रह्माचा सहवास लाभला, आशीर्वाद लाभलेत. त्याचप्रमाणे कर्ममहर्षी श्री शिवशंकर भाऊ पाटील, व्यवस्थापक श्री गजानन संस्थान शेगाव यांचे आशीर्वाद या ग्रंथाला लाभले आहेत. महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले 129 वर्ष वयाचे परमपूज्य स्वामी शिवानंद सरस्वती यांचे आशीर्वाद ह्या कार्यास लाभले आहेत. त्यांच्या दर्शनाने आम्ही धन्य आहोत. परमपूज्य कमलाताई देशपांडे, इंदोर, श्री श्याम फडणवीस, नागपूर यांच्या सहवासात आम्ही केवळ चैतन्य अनुभवले. त्यांचे सहकार्य न विसरण्यासारखे आहे. अशा अनेक भाग्यवंतांचे सहकार्य ह्या कार्यास लाभले आहे. सद्गुरूंचे आशीर्वाद आणि अनेकांचे सहकार्य यामधून हा कोश आकाराला आला आहे, विस्तारला आहे. श्री गजानन महाराज चरित्रकोश संपादित करणारे श्री विवेक दिगंबर वैद्य यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. श्री विवेक दिगंबर वैद्य हे महाराजांचे परमभक्त आहेत. त्यांच्या ह्या भक्तीपोटी महाराजांच्या हा लीलांचा ठेवा लोकांपर्यंत पोहोचला. त्यांच्या अथक प्रयत्नाने, परिश्रमाने हा कोश वाचकांपर्यंत पोहोचू शकला. त्यांनी आमचा उत्साह वाढवून हे लिखाण लवकर करवून घेतले. श्री गजानन महाराज चरित्रकोश प्रकाशनाच्या माध्यमाने ईश्वरी कार्य कसे घडते ह्याची आम्हास जाणीव झाली. महाराजांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती, काही लिखित व मौखिक स्वरूपातील संदर्भानुसार आम्ही त्या सर्वांचा शोध घेतला, संदर्भ शोधले, वंशावळ्या शोधल्या, तारखा शोधल्या आहेत. हा ग्रंथ एक ऐतिहासिक दस्तऐवज व्हावा असा आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. परंतु यात त्रुटी किंवा चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराजांच्या भक्तांनी ही सेवा उदार अंतःकरणाने स्वीकारावी अशी आमची सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. महाराज सर्व साक्षी आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. युगानुयुगे ते भक्तांवर कृपा करतील, मार्गदर्शन करतील आणि भक्तांचा उद्धार करतील यामध्ये शंकेला स्थान नाही. हा प्रत्येक भक्ताचा अनुभव आहे.
श्री शिवशंकर भाऊ पाटील म्हणतात, श्री दासभार्गव यांनी अत्यंत श्रद्धेने श्री गजानन महाराज चरित्रकोश पहिल्यांदाच प्रसिद्ध करून श्रीचरणी अर्पण केला. यात संस्थेजवळ असलेली अधिकृत माहिती व दुर्मिळ छायाचित्रे यांची निष्ठा पाहून पुरवण्यात आली. श्री गजानन विजय ग्रंथाचे आधारे जी काही माहिती या कोशात आहे ती त्यांनी इत्थंभूत विस्तृत माहिती अत्यंत कष्ट करून मिळवली आणि दिली. अमोल अशी ही माहिती श्रींचे जे निष्ठावान भक्त आहेत त्यांच्याकरता हा अत्यंत श्रद्धेचा विषय व्हावा. त्यांनी माहिती संकलनाकरता घेतलेले कष्ट फलद्रूप व्हावेत आणि श्रींनी त्यांची सेवा रुजू करून घ्यावी ही श्रीचरणी प्रार्थना. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करीत आहोत. श्री गजानन महाराज होते तरी कसे याविषयीची माहिती, त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, चालण्या बोलण्याची पद्धत, त्यांची आवडती गाणी, चुटक्या वाजवण्याची शैली अशा अनेक गोष्टी आम्हाला सुदैवाने आणि अनेक जन्माच्या पुण्याईने समजल्या. त्या केवळ ज्यांनी सद्गुरूंना प्रत्यक्ष बघितले, अनुभवले किंवा जे त्यांच्या सहवासात किंवा सेवेत राहिले अशा बऱ्याचशा व्यक्तींची आम्हास भेट घडल्यामुळेच. ज्या लोकांनी आम्हाला ही माहिती उपलब्ध करून दिली त्यांच्या नावाचा उल्लेख न करणे चुकीचे ठरेल असे आम्हाला वाटते. ज्यांनी महाराजांना प्रत्यक्ष पाहिले त्या व्यक्तींमध्ये स्वर्गीय गंभा अंजनीबाई गावंडे, अकोली जहागीर, वय 110 वर्षे. स्वर्गीय मुन्ना मिया कुरुम, वय 116 वर्षे. स्वर्गीय श्रीराम विठोबा हिंगणे, वय 108 वर्षे. गंभा द्रौपदीबाई रामसिंग बैस, अडगाव, वय 106 वर्षे. स्वर्गीय तुकाराम ठाणसिंग डाबेराव, वय 95 वर्षे. त्याचप्रमाणे स्वर्गीय देवरावजी रुस्तमजी दळवी, पितांबराच्या मुलीचे चिरंजीव ह भ प वासुदेव महाराज. तसेच कमलाताई देशपांडे, श्याम फडणवीस यांनी पुंडलिक भोकरे महाराज व डॉक्टर कवर ह्या महाराजांच्या शिष्यांच्या सांगितलेल्या आठवणींचाही या लेखाला आधार आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे स्वर्गीय ज्ञानूजी पोटदुखे यांनी लिहून ठेवलेल्या आठवणी लिखित स्वरूपात आम्हास उपलब्ध झाल्या आहेत. त्या आठवणी विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या हस्ताक्षरातील काही आठवणींचे कागदी दस्तऐवज आम्ही या लेखाच्या माध्यमाने देत आहोत. ज्ञानूजी पोटदुखे यांनी महाराजांना अगदी जवळून बघितले व ते दररोज संध्याकाळची काही वेळ महाराजांच्या जवळ बसत असत. श्री गजानन महाराज ऐन तारुण्यावस्थेत माघ वद्य 7 शके 1800 म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 शेगाव येथे प्रकट झाले. त्यावेळी त्यांच्या अंगात जुनी पुराणी बंडी, पाणी पिण्यासाठी कमंडलूसारखा एक भोपळा, एक कच्च्या मातीची स्वहस्ते तयार केलेली चिलीम होती. महाराज नेहमी दिगंबर अवस्थेत राहत असत, पण काही भक्त त्यांना आपल्या घरी नेऊन मंगलस्नान घालीत. उंची कपडे व दागदागिने देखील परिधान करवीत, पण ते फक्त तेवढ्यापुरतेच कपडे ठेवत आणि नंतर काढून फेकून देत किंवा गर्दीतल्या लोकांना वाटून देत. त्यांना देहभान नसल्यासारखेच भासत असे. खरे पाहता महाराज म्हणजे देह नव्हतेच, ते प्रत्यक्ष चैतन्यच होते. ते अयोनी प्रकट झाले, आपल्यासाठी ते अवतरित झाले होते. बघणाऱ्यांना त्यांचा देह दिसत असे, मात्र ती चैतन्याची शोभा होती, जणू सावलीच होती. त्यांचे सत्यस्वरूप कॅमेरा देखील टिपू शकला नाही. त्यांच्या उपलब्ध असलेल्या छायाचित्रांमध्ये इतका फरक आहे. ते सर्व फोटो त्यांच्या भिन्न भिन्न भावमुद्रा असल्याचे दाखवितात. त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यात फरक आहे. चेहऱ्याची ठेवण, स्वरूप सगळेच भिन्न आहेत. हे सूक्ष्म बुद्धीने तपासले असता लक्षात येते. आपल्या बाबतीत असे होत नाही. आपले चेहरे बदलत नाही. आपला 25 वर्षाआधीचा फोटो देखील कोणीही त्वरित ओळखतो आणि फारसे बदल त्यात संभवत नाहीत. यावरून स्पष्ट कल्पना येते की महाराजांची अनेक रूपे होती, म्हणून त्यांचे खरे स्वरूप टिपण्यास कॅमेरा देखील असमर्थ होता. म्हणूनच त्यांना गजानन नानारूपम असे म्हणावेसे वाटते. महाराज अयोनी संभव आहेत. त्यांनी भक्तांच्या उद्धारासाठी केवळ निजलीलेने हा चैतन्यमय देह धारण केला. या भूतलावर अनेक लीला केल्या, कोटी कोटी जनांचे कल्याण केले आणि अजूनही करत आहेत.
नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघे दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिलन जवळी जयाच्या. महाराजांची देहयष्टी सडसडीत उंची 6 फुटांच्या वर आणि त्यांच्या हाताचे पंजे गुडघ्याला टेकणारे म्हणजे ते अजानुबाहू होते. हाताची बोटे लांब सडक पायाचीही बोटे लांब होती. शरीर यष्टी सडसडीत व कृश असली तरी पिळदार आणि कसलेली अशी होती. वर्ण सावळा नाक सरळ लांब व चिरेदार होते. महाराजांची दृष्टी पूर्णपणे अंतर्मुख नासिकाग्रावर स्थिर झालेली. तपसामर्थ्याचे तेज अंगी झळकताना दिसत होते. महाराज ऐन तारुण्यावस्थेत शेगावात प्रकट झाले खरे, पण योगी असा त्यांच्या महातपस्येनंतर तेजस्वी दिसतो तसे. त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवणे कठीणच होते. महाराज सहसा कोणाकडे बघत नसत आणि बघितले तर त्यावेळी देखील ते अंतर्लक्षच असत. त्यांचा चेहरा उग्र व करारी असा असल्याने एक वेगळीच जरब असायची. महाराजांनी असे उग्र रूप धारण केले की कोणाची सहजासहजी मध्ये यायची हिंमत होत नसे. अशावेळी दुरूनच हात जोडून सेवेकरी विनंती करायचे. महाराजांच्या भावमुद्रा वेगवेगळ्या असायच्या. ते नेहमी ब्रह्मानंदी तल्लीन असले तरी भक्तांना दर्शन देऊन ते तृप्त करीत असत. भक्तांच्या मनाचा ते अचूक वेध घेत असत. भक्तांच्या मनात काय चालले आहे हे जाणून त्यांच्या मनाचा ठाव घेऊन क्षणार्धात ते कृपा करीत किंवा त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देत. ते सहसा पाठमोरे बसून बोलत असत. पण हे बोलणे ज्याच्यासाठी असे त्याला ते अचूकपणे समजे आणि त्याचे काम होऊन जाई. न विचारता न बोलता ही सर्व क्रिया महाराज करीत असत. महाराज फारच कमी बोलत व बोलले तरी त्यांचे बोलणे असंबद्ध व गूढ असायचे. जे ज्याच्यासाठी असेल त्यालाच त्या ब्रह्मशब्दांचे मर्म कळत असे, अन्यांना नाही. त्यांचे शब्द म्हणजे परावाणीतून प्रसवणारे शब्द ब्रह्म होते. हे ब्रह्मवाक्य इतके परिणामकारक असायचे की त्याला काळ्या दगडावरची रेघ असे म्हणता येईल. महाराज कधीकधी शिवी देखील हसडत असत, ती देखील नेहमीच्या शैलीत. महाराजांच्या डोक्यावर केस नसत. त्यांची दाढी मिशी देखील फारशी वाढलेली नसे. खरे पाहता महाराजांना ह्या गोष्टींचे भान नसे आणि त्याविषयी देणेघेणे नसे. पण महाराजांच्या सेवेत प्रत्येकजण तत्पर असे. शेगावातील सुपळाजी न्हावी ह्या बाबतीत फार उत्साही आणि संत सेवेचा लाभ घेऊन जीवनाची धन्यता मानणारा. अर्थात त्याच्या भाग्याला कसली आणि कोणाची जोड नाही, कारण महाराजांच्या ह्या सेवेच्या माध्यमाने त्याला त्याच्या चैतन्यमय देहाचा स्पर्श होई यापेक्षा दुसरे श्रेष्ठ भाग्य नाही असे आम्हास वाटते. तो 4-8 दिवसातून हा योग बरोबर साधायचा. महाराज त्याला प्रेमाने सुपळ्या म्हणत असत आणि कधीकधी त्याला मारीत असत. तरीही तो प्रामाणिकपणे सेवा करीत असे. एखाद्या वेळी महाराज मध्येच उठून जायचे, तेव्हा सुपळाजी गयावया करीत त्यांची विनवणी करी. त्याची केविलवाणी अवस्था बघून महाराजही पुन्हा स्थिर बसत. पण हे काम सुपळाजीला फार लवकर उरकावे लागे, कारण महाराज फार वेळ स्थिर बसत नसत. कधीकधी महाराजांची भ्रमंती असल्याने सुपळाजीस ही सेवा मिळत नसे. अशा काळात महाराजांच्या डोक्यावरचे व दाढी मिशीचे केस वाढलेले असत. त्यांच्या काही फोटोंमध्ये हे स्पष्ट दिसते. महाराजांना विद्वानांचा सहवास फार आवडायचा आणि अशा विद्वानांशी त्यांचा बराच संवाद होत असे. समोरची व्यक्ती ज्या योग्यतेचा आहे त्याप्रमाणे हा संवाद असे. महाराजांना बऱ्याच भाषा अवगत होत्या असे दिसते. त्यांची नेहमीची भाषा जरी कोंडबाऊ असली तरी ते उच्चारशास्त्राप्रमाणे एखाद्या विद्वानासही लाजवेल अशा पद्धतीने उत्तम संस्कृत बोलत असत. त्याप्रमाणे पाश्चिमात्यांच्या शैलीप्रमाणे ते इंग्रजी भाषा स्पष्टपणे बोलत असत. एवढेच नव्हे तर कधीकधी अतिउत्तम हिंदीतही बोलत असत. महाराजांचे असे मनमोकळे बोलणे समोरच्या व्यक्तीच्या पात्रतेवर निर्धारित असायचे. खरा जिज्ञासू भक्त असेल तर महाराज त्याची जिज्ञासाही पूर्ण करीत. विद्वानाप्रमाणेच त्यांच्या कला उपासकांचाही सहवास आवडत असे. संगीताची त्यांना विशेष आवड होती. महाराजांना गायन फार आवडायचे. ते स्वतः एखाद्या कसलेल्या गायकाप्रमाणे काही पदे आळवत असत. ते विविध रागात भजन म्हणत असत. महाराजांना असे गाताना पाहिले की एखादा गायकही प्रभावित होईल. वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकाने, ह्याच एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकीपतिया प्रेम भारिया पदा ठाया, ते आनंदात येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पळून शय्येवरी निचेष्टित.
कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. वेदांच्या रुचा उदात्त अनुदात्त स्वरांसहित ते अस्खलितपणे म्हणत असत, तर कधी अचानक मौन धारण करीत. त्यांची वेदाक्षरे वैदिकांनी ऐकली तर ते देखील साशंक होत असत. कधीकधी एखाद्या गवायाप्रमाणे वेगवेगळ्या रागातून एकच पद गात असत. तेथे एकच पद पण राग वेगवेगळे हे महत्त्वाचे. भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे, चंदन चावल बेलकी पतिया, शिवजी के माथे धरो रे. वरच्यावर आनंदाने हे पद संत मीराबाईचे त्यांना फार आवडायचे आणि ते वरच्यावर म्हणत. तर कधी गीतय पुस्तक बोबंतू रामा, चित्तय पुस्तम बोबैदू रामा, रामय गणात गिणबोते, जत्तय गणात गिणबोते हे पद हाताच्या मधल्या बोटाने अंगठ्यावर वाजवून म्हणत असत. हे पद म्हणत असताना ते इतके तल्लीन होत असत की अंगठ्यावर मध्यमेच्या नखाच्या घर्षणाने जखमा होऊन त्यातून रक्त गळत असे. पण महाराजांचे त्याकडे लक्षही नसे. ह्या पदाप्रमाणेच गणात गण बोटंग बोटंग, जटंबू रामू पिस्तंबू रामू हे पद याच पद्धतीने लहर आली की अव्याहतपणे सुरू असे. ह्या पदांप्रमाणेच अजून 2 संस्कृत मंत्र ते गुणगुणत असत. त्यापैकी एक यस्मी स्तंभ वैदू होई ह्या मंत्राचाही ते पुन्हा पुन्हा उच्चार करीत असत. आणि पिस्तंभू रांबू आपस्तंभू. महाराज आपल्या पलंगावर थोडा वेळ लवणले की उठत आणि इस्तंभू रांबू आपस्तंभू असे म्हणत पलंगाभोवती फिरत आणि पुन्हा पलंगावर झोपत असत. हे सर्व भक्तांना अर्थबोध होण्याच्या पलीकडचे असायचे. ह्या सर्व पदांमध्ये त्यांचे सर्वात जास्त आवडणारे पद म्हणजे गणी गण गणात बोते असे दिसते. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला, तो स्वयमेव ब्रह्म झाला, नामरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. महाराज अजन्मा, अप्रसव, स्वयंभू व अयोनी संभव आहेत. जे जन्मास येते त्यास नाम व रूप असतेच, पण महाराज तर अजन्मा, मग त्यांना नाव आणि रूप कसे? जो स्वयमेव ब्रह्म आहे व जगाला प्रसवणारा असा आहे त्याला नामरूप कोठून? कारण नाम आणि रूप तर प्रकृतीच्या अधीन आहे व महाराज प्रत्यक्ष परब्रह्म. महाराजांना त्या काळी त्यांच्या गणगण ह्या अव्याहत चालणाऱ्या भजनावरून गिणगिणे बुवा, गणपत बुवा, अवलिया बुवा आणि गजानन महाराज असे अनेक नावाने संबोधले जात असे. पण त्या सर्व नावांमध्ये श्री गजानन महाराज रूढ झाले ते केवळ त्यांच्या गणगण ह्या भजनावरूनच. महाराजांची सारखी भ्रमंती सुरू असायची. शेगावातच नव्हे, आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्येच नव्हे तर लांब लांबच्या गावात देखील ते भक्तांच्या उद्धारासाठी फेरफटका मारून येत असत. महाराज कोणीही धरून बांधून राहणारे संत नव्हते. सेवक आणि येथील भक्त महाराजांना त्यांच्या मनात येईल तसे फिरू देत. कोणत्याही बंधनात व कोणाच्या अधिकारात अडकणारे हे संत नव्हते. त्यांच्या मनात येईल तिथे ते भटकत असत. महाराजांचे चालणे वायुगतीप्रमाणे होते असे म्हणण्यास काही हरकत नाही. ते एवढ्या जलद गतीने चालत की त्यांच्या मागे अक्षरशः धावावेच लागे. हे 5-10 फुटावरही जायचे असेल तरी धावतच जात असत. धीम्या गतीने चालताना त्याने कोणीही कधीही बघितलेले नाही. ते चालण्याऐवजी पळतच असत. वाऱ्याच्या एखाद्या झुळकीप्रमाणे त्यांचे चालणे थांबणे असायचे. बसले तर बसले, नाहीतर त्यांची सतत हालचाल आणि गुणगुणणे, टिचक्या वाजवणे हे सर्व सुरूच असायचे. मन मानेल तिथे महाराज फिरत असत. वाटेल तिथे बसत, कधी नाल्याच्या काठी तर कधी कोणाच्या ओट्यावर. मनात आले की कोणाचेही घरात ते बेधडकपणे शिरत आणि काही खावयास मिळाले तर खात. शेगावातील लोकांनी त्यांना कसलाही मज्जाव केला नाही. महाराज त्यांचे घरात किंवा ओट्यावर जरी बसले तरी त्या लोकांना आनंद होई. आपले भाग्य उदयाला आले असे त्यांना वाटत असे. त्यांना श्रीमंत गरीब यांचे काही देणेघेणे नसे. जो मनाने शुद्ध, सात्विक व भक्त आहे त्याच्याकडे ते स्वतःहून जात असत. त्यांना भेदभाव मुळी मान्यच नव्हता. सर्वजण त्यांना सारखेच होते. त्यांनी भक्तावरच नव्हे तर अभक्तावर देखील कृपा केली. खाण्यापिण्याचेही त्यांना भान नसायचे. कुणी काहीही दिले तर ते खात, पण त्यांच्या मनात असेल तर, अन्यथा नाही. मात्र हे समोरच्या व्यक्तीवर निर्भर असायचे. एकदा एका स्त्रीने कुबुद्धीने मिरच्या वाटून त्याचा गोळा महाराजांना खायला दिला आणि महाराजांनी तो मोठ्या आवडीने सेवन केला. खाण्यापिण्याचे त्यांचे असेच असे. तहान लागली तर ते नाल्यावर पाणीही पित असत. महाराज हे जीवनमुक्त, विदेही, प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप होते. हा अवतार मुळे विदेही असल्याने त्यांच्या लीला या अवतारास धरून असत. एखाद्या बालकाप्रमाणे मन मानेल तशी कृती ते करीत असत. त्यांना स्थळ काळाचे बंधन नव्हते. त्यांना सांभाळण्याचे काम सेवेकऱ्यांना किंवा भक्तांनाच करावे लागे. त्यांच्या सेवेत
जीव प्राण एक करून सेवेकरी तत्पर असायचे. महाराजांना आंघोळ घालणे, खाऊ पिऊ घालणे, कोठे जायचे असल्यास नेणे आणणे या सर्व सेवा भक्त तन्मयतेने करीत असत. कधी कधी महाराज कित्येक दिवस अन्न घेत नसत, तर कधी 3 दिवस झोपून राहत असत. अर्थात ही त्यांची लीला असायची. त्यांना कसली झोप, ते ध्यानावस्थेतच असत. भक्तांना मात्र महाराज झोपले आहेत असे वाटे. कधी कधी भक्तांना उलगडा न होणाऱ्या गूढ भाषेत त्यांचा संवाद सुरू असे. भक्तांनी आणलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्याशी ते जणू एखाद्या बालकाप्रमाणे खेळतही असत. महाराजांना दांभिकांचा तिटकारा होता. त्यांना कोणतीही औपचारिकता नको असायची. जीवनात जे आहे ते तसेच जगावे असा त्यांचा संदेश असायचा. दिखाऊपणाचा त्यांनी निषेध केला. निसर्ग धर्माचे पालन करण्यावर त्यांचा भर असायचा. देश व धर्म या दोहोंवर प्रेम आणि निष्ठा असावी हे त्यांचे महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून लोकांना दिले. खरा भक्त जिथे आहे तिथे ते त्याच्या हाकेसरशी धावून जात. तिथे जात पात, धर्मभेद, श्रीमंत गरीब असला कोणताही भेद किंवा विधिनिषेध नसे. केवळ भक्त आणि भगवंत एवढेच शुद्ध आणि प्रेमस्वरूप नाते या भेटीतून स्पष्टपणे दिसायचे. भक्तांवर कृपा करण्याची पद्धत वेगवेगळी तर असायचीच, पण कोणावर किती कृपा करावी हे महाराजांवर अवलंबून असायचे. त्या पद्धतीमध्ये दृष्टिक्षेप टाकणे, बुक्का मारणे, कोपरखळी मारणे किंवा शब्दाने संकेताने सांगणे अशी पद्धत असायची. एखाद्याला महाराजांनी मारले की त्याला ते मारणे नसून ते त्यांच्यातील दोष निवारण्यासाठी व त्याच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी, शक्तीचा संचार करण्यासाठी असायचे. महाराज प्रखर मतवादी होते हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट होते. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. देवाने माणसाला दिलेल्या बुद्धीचा केवळ व्यावहारिक बाबतीत नव्हे तर अध्यात्म, धर्म या बाबतीत उपयोग व्हावा असा त्यांचा कटाक्ष असायचा. हे बऱ्याचशा लीलांमधूनही स्पष्ट होते. आम्हाला ज्ञानूजी परशुरामजी पोटदुखे यांच्या हस्ताक्षरात जी माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध झाली ती जशीच्या तशी या ठिकाणी देत आहोत. ज्ञानूजींचे शिक्षण त्यावेळी मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या माहितीवरून महाराजांविषयी भक्तांना बरीच माहिती उपलब्ध होत आहे. ती अशी. ज्ञानूजींच्या शब्दात, मी स्वतः पाहिलेले आणि तसेच माझे परमपूज्य पिताजी परशुराम कृष्णाजी पोटदुखे यांनी महाराजांना पाहिलेली हकीकत. कारण ते वारंवार महाराजांचे दर्शनाला जात असत. अनेक वेळा महाराजांच्या बद्दल हकीकत सांगत असत. यावरून काही थोडी सेवा घडावी अशी इच्छा, तसेच काही तुळशीराम रामचंद्र नागलकर रंगारी हेडमास्तर यांचे सान्निध्याने आम्ही श्री गजानन महाराज यांचे दर्शनास नागलकर मास्तर बरोबर नेहमी जात असो. आम्ही शेगावचे AV स्कूल, अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेले पुष्कळ विद्यार्थी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर महाराजांचे दर्शनास जात होतो. तेथे महाराज हल्लीच्या नव्या मठात एका मोठ्या तख्तपोसावर बसलेले असत. त्यांचे सान्निध्यात त्यावेळेस त्यांचे सेवेकरी भक्त मंडळी आणि तसेच बाहेर गावाहून बरेचसे लोक दर्शनास आलेले असत. हल्ली जशी दर्शनार्थी लोकांची गर्दी असते त्याहीपेक्षा जास्त गर्दी असे, कारण महाराजांची कीर्ती चोहोकडे पसरलेली होती. या पृथ्वी तलावर परमेश्वराने जगदोद्धारार्थ अनेकसे अवतार घेऊन भक्तांचा उद्धार केला असे जनता समजून आहे. महाराजांसारखे श्रीरामप्रभू, दयागण श्रीकृष्ण तसेच परमेश्वराने अनेक वेळी प्रत्यक्ष सगुण रूप धारण करून कर्मे केली, भक्त लोकांना तारले. परमेश्वराचे मुख्य 10 अवतार मानतात. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज यांनी प्रत्यक्ष जगदोद्धारार्थ प्रकट होऊन अवतार कार्य केले. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ते या गावी ऐन तारुण्यावस्थेत एकदम प्रकट झाले. आम्ही त्यांचे आपल्याप्रमाणेच भौतिक शरीर पाहिले. त्यांचे अगाध चरित्र म्हणजे आजपर्यंत या गावी सर्वत्र भारतवर्षातून लाखो भक्त दर्शनास आले तरीही अजूनपर्यंत कोणीही येथे सांगणारा भेटला नाही की महाराज हे कोणत्या गावात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या देशात जन्मले, कोणत्या घराण्यात, कोणा आईवडिलांचे पोटी जन्मले. हे गूढ अद्याप कायमच आहे. हे फारच मोठे आश्चर्य आहे, कारण आजपर्यंत देवादिकांनी जन्माला येऊन जे अवतार कार्य सगुण रूपाने केले त्यांचे सर्वांचे साक्ष पुराणांतरी आपण नेहमी वाचतोच. तसे श्री गजानन महाराज यांचे संबंधी आजपर्यंत कोणीही हे महाराज अमुक गावात, अमुक घराण्यात, अमुक आईवडिलांचे पोटी, त्याचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही. हे त्यांचे चरित्रात फार मोठे गूढ आहे. श्री गजानन महाराज यांचे जन्मस्थानाचे असे फार मोठे गूढ कोणत्याही भक्तांना माहीत नाही. याचा अर्थ असा की ते अयोनी संभव असावेत असाच करावा लागेल, कारण ते कोणत्या कुळात, कोण्या गावी, कोणत्या वंशात, कोणते आईबाप, कोण्या गावी हे सांगणारा अजून कोणीही येथे आला नाही.
त्याबद्दल आम्ही आणि येथील पूर्वीचे मंदिराचे चालकांनी अनेकांना विचारपूस केली तरी त्यांचा पत्ता लागला नाही. तसेच त्यांची कोणती भाषा होती हेही शेवटपर्यंत समजले नाही. ते नेहमीची भाषा मराठीत बोलत तसेच संस्कृतही मध्ये मध्ये बोलत असत. काही भक्तांना गुप्त संदेश सांगत असत. गणात गण बोटंग बोटंग जटंबुरामो पिस्तंबुरामो जटंबुरामो राम रमैया रमेति रमैया रमे रमैया रामे रमैया रमे रमैया. अरे बामणाच्या पोऱ्या, खिंडारात जाऊ नकोस, तसे बरे नाही. किंवा जास्त बोलू नकोस, जास्त बोलू नकोस, राम जाणत आहे, राम जाणत आहे. असा मंत्र ते नेहमी उजव्या गुडघ्यावर बसून नागवे स्थितीत उजवे कानाला हात लावून हात झटकत असत आणि पुन्हा पुन्हा मंत्रोच्चार करीत असत. हा मंत्र माझे कानात अद्याप घुमत आहे की ज्याप्रमाणे आपण एखाद्या फोटो डोळ्यांनी पाहावा आणि तोच प्राणी समक्ष दिसल्यावर ओळख होते, तसाच आमच्या डोळ्यासमोर हे रूप उभे दिसते. जुने मठातील हकीकत अशी, महाराज नेहमी नागवे स्थितीतच बसत असत. एका जागेवर कधीच बसत नसत. नेहमी जागा बदलत असत. कधीकधी बराच वेळ उभे राहत असत. त्यांचे खाणे फारच कमी असे. दूरदूरचे अनेक भक्त लोक व शेगावातील बरीच मंडळी नित्यनियमाप्रमाणे त्यांना नैवेद्य आणत असत. फार मोठ्या कोपरात सर्व तऱ्हेचे मिष्टान्न, तऱ्हेचे पंचपक्वान्न त्यांच्यासमोर ठेवीत असत. महाराज उठून दुसरे जागी जाऊन बसले म्हणजे पुन्हा तो मिष्टान्नाचा कोपर त्यांच्या पुढे ठेवीत आणि भक्त मंडळी समोर उभी राहत. कुणाला वाटे की आपण आणलेला लाडू खातील, कुणाला वाटे आपण आणलेली जिलबी खातील, कुणास वाटे मिष्टान्न खातील, परंतु श्री गजानन महाराजांच्या इच्छेनुरूप शक्यतो आंबाडीची किंवा कोणती तरी भाजी ह्या कोपरात असायची. नेहमी सान्निध्यात असलेल्या भक्त लोकांना माहीत होते. त्याप्रमाणे तेलाच्या लहान 2 पितळी वाटा ठेवलेल्या असत. त्यातील ते भाकरीचा एखादा घासभर तुकडा मोडून त्या वाटीतील तेलात बुडवून तो भाजीस लावत आणि फक्त 1 किंवा 2च घास खात असत आणि तिथून उठून जात असत. भक्त पाण्याचा प्याला समोर धरत, घ्या महाराज, घ्या महाराज असे म्हणत, पण महाराजांचे मनात आले तर त्यातील 1 किंवा 2 घोट पाणी पित. त्यांचेजवळ रात्रंदिवस नेहमी 25 ते 30 भक्त बसलेलेच असत. हे फक्त आपापले घरी जेवणापुरते जात असत आणि नेहमी सेवा करीत असत. वाचकांना ही सत्य माहिती ग्यानूजी पोटदुखे यांनी लिहून ठेवलेल्या कागदावरून आम्ही या लेखाद्वारे देऊ शकलो. ग्यानूजी हे महाराजांचे बालपणातच भक्त बनले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांना कीर्तनाचा, सत्संगाचा फार छंद होता. ते मंदिरातील कोणतेही कीर्तन सोडित नसत. ते शेगाव शेतकी ख.वी. समितीचे संस्थापक होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य भक्ती मार्गात घालवले. आम्ही येथे दिलेली त्यांनी स्वहस्ते लिहून ठेवलेली माहिती ते लिहित होते त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याकारणाने बरीचशी माहिती दुर्दैवाने आपणास उपलब्ध होऊ शकली नाही. इसवी सन 1970 साली कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी बापूना काळे यांचे चिरंजीव ह.भ.प. नामदेव बापूना काळे महाराज यांचे कीर्तन त्यांनी महाराजांच्या मंदिरात ऐकले. कीर्तन संपल्यावर त्यांची भेट घेतली आणि आपल्या घराकडे निघाले. माळीपुरा येथे त्यांचं घर होतं. मंदिरापासून 500-600 फूट अंतरावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मागे काही टाळकरी येत होते. त्यांनी पाणी मागितले. त्यांनी बाजूच्या घरातून पाणी आणून त्यांना पाजले व पाणी पिऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अशा प्रकारे या भक्ताचा अंत झाला आणि त्यांचे लिहिण्याचे कार्य एवढ्यावरच थांबले. त्यांच्या या लिखिताच्या आधारे आम्हास मिळालेली ही सेवा श्रीचरणी अर्पण. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दास भार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याचे वाचन करत आहोत. त्याचा भाग 3 आज ऐकूया. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक श्लोक आहे. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत स तपस्तप्वा. तप हेच ब्रह्म आहे. तप करून ब्रह्म जाणा. ह्या भूतलावर जन्मास आलेले प्रकट झालेले साधुसंत वा अवतारी पुरुष ज्यांना तप करावेच लागले, सद्गुरूंच्या सान्निध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागले. प्रत्येकास मग तो प्रत्यक्ष परमेश्वरी अवतार का असेना, त्यालाही गुरुसन्निधी जाऊन राहून स्वतःला सिद्ध करावे लागते. गुरुवचनांना प्राणापलीकडे जपावे व जोपासावे लागते. प्रत्यक्ष राम आणि कृष्ण हे विष्णू भगवानांचे अवतार, पण त्यांना देखील गुरुकुलात जाऊन गुरुसेवा करावी लागली. गुरुमुखातून निर्झरणारे ब्रह्मज्ञान श्रवण करावे लागले.
हे आपण पुराणामध्ये ऐकलेच आहे. श्री गजानन महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म होते. ते अयोनी संभव होते. त्यांना देखील ह्या मार्गाने जावे लागले आहे. हा मार्गच असा आहे. ही परंपरा आहे. ही परंपरा तोडणे व तुटणे संभव नाही. साऱ्या जगाचे कल्याण ह्या मार्गाद्वारे अबाधित राखले आहे. गुरूंकडून शिष्य हा ज्ञानाचा आणि तपाचा वसा घेऊन जगाच्या कल्याणाचा मार्ग, कृपेचा मार्ग प्रशस्त करीत असतो. तप हे ब्रह्म आहे. सोने जेवढे तापवले तेवढे ते चकाकते. तसेच तपाचे आहे. तपाने आत्मतेज वाढते व शक्ती संचय होऊन त्या शक्तीच्या आधारे जगोद्धार केला जाऊ शकतो. ब्रह्म ईश्वर प्राप्ती होऊ शकते, ज्ञानप्राप्ती होऊ शकते. अशा अनेक उपलब्धींचे तप हे एकमेव साधन आहे. प्रत्येक साधकास यातून जावे लागते. श्री गजानन महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली होती. तपश्चर्येत स्थानाला फार महत्त्व आहे. येथे स्थान महात्म्य विसरून चालत नाही. स्थान महात्म्याचा विचार करूनच श्री गजानन महाराजांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कपिलधारा हा भाग निवडला. पौराणिक काळातील दंडकारण्याचा हा दुर्गम असा परिसर, श्रीक्षेत्र कपिलधारा, कामाक्षी देवी, पंपा सरोवर अशी अनेक क्षेत्रे या दंडकारण्यात आहेत. ह्या परिसरातील कामाक्षी देवी मंदिर हे पौराणिक महात्म्य लाभलेले मंदिर आहे. भारतातील 4 शक्तिपीठांपैकी हे 3ऱ्या क्रमांकाचे शक्तिपीठ आहे. कांचीपुरा, गुवाहाटी, श्रीक्षेत्र कावनई, करंजगाव, शेगाव ह्या 4पैकी कामाक्षी देवी मंदिर हे कावनई क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीराम अवतारात श्रीक्षेत्र ताकेत येथे जटायू उद्धार करून प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेचा शोध घेत दंडकारण्यात आले, त्याच वेळेस कैलास पर्वतावर श्री शंकराचा श्रीराम जप सुरू असताना पार्वती शंकराला म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर प्रभू पार्वतीस म्हणाले, तू जो विचार करतेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी पार्वतीने सीतामाईचे रूप धारण केले आणि श्रीरामाला मोहित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीस ओळखून दंडवत घातले. पार्वती प्रसन्न होऊन कैलासावर जाण्यासाठी परतू लागली. तेव्हा माझ्यासाठी आपण येथे राहावे असा आग्रह श्रीरामाने केला. तेव्हा पार्वती माता येथे राहिली. रामाची कामेच्छा बघण्यासाठी परीक्षा घेणारी हीच ती कामाक्षी माता. संदर्भ वाल्मिकी रामायण. कावनई येथील कामाक्षी माता मंदिर फार पुरातन असून पेशव्यांनी ह्या कामाक्षी मंदिराचा जीर्णोद्धार 1750 ते 1765 या कालखंडात केला. पेशव्यांनी एका महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला पेशव्यांनी जे सोने चांदीचे अलंकार दिले होते ते आजही पाहावयास मिळतात. हे दागदागिने नवरात्र उत्सवात आणि चैत्र पौर्णिमेला चढवले जातात. संदर्भ पेशव्यांची बखर. सत्ययुगामधील 24 अवतारांपैकी एक अवतार म्हणजे श्री कपिल मुनी यांनी कपिलधारा तीर्थावर वयाच्या 5व्या वर्षी त्यांची माता देवहूती हिला सांख्यशास्त्राचा उपदेश करून मोक्ष दिला होता. कपिल मुनींच्या काळात तेथे सतत जलधारा वाहत असे. म्हणूनच या क्षेत्रात कपिलधारा तीर्थ असे नाव पडले. येथील परिसर अतिशय सुंदर, रमणीय आणि शांतीप्रद असा आहे. ह्या तीर्थाच्या दक्षिण दिशेला शुक्राचार्य मुनींचा आश्रम होता. त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या त्यांच्या मुलीवर दंडकवन ह्या राजाने वाईट नजर टाकली. त्या कारणाने तिने वडिलांचे स्मरण केल्याबरोबर क्षणार्धात शुक्राचार्य तेथे प्रकट झाले आणि त्यांनी दंडकवनास शाप दिला व त्याचे राज्य भस्मसात केले. पुढे श्रीरामप्रभू जेव्हा ह्या क्षेत्रात आले तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने हा परिसर पुन्हा हिरवागार झाला. दंडकवन पावन प्रभू कान्हा. लक्ष्मणास जेव्हा शक्ती बांध लागला तेव्हा श्री हनुमान संजीवनी आणण्यासाठी गेले होते. तेव्हा या तीर्थाच्या पूर्व भागात एक उंच पहाड होता ज्यावर एक तलाव होता. तेथे रावणाने कालनेमी नावाचा राक्षस पाठवला होता. हा कालनेमी हनुमानाने मारला आणि महर्षी दुर्वास यांनी शाप दिलेली गंधर्वी जी मगरी बनलेली होती तिचा उद्धार केला. श्री रामचरितमानस. प्रत्येक 12 वर्षांनंतर येणारा सिंहस्थ कुंभमेळा पूर्वी ह्या तीर्थावर भरत होता. पेशवाई काळात येथे शाही स्नान व्यवस्थित न होण्याचे कारणाने त्यांनी
नाशिक येथे शिवोपासकांसाठी त्र्यंबकेश्वर कुशावर्त कुंडात आणि रामोपासकांसाठी श्रीकुंडात स्नान करण्याची व्यवस्था केली. आज देखील भारतातील सर्व संप्रदायांचे साधू, संत साधक आणि भाविक भक्तगण येथे स्नानासाठी येतात. पेशवाई प्रमाणपत्र. 1800 वर्षांपूर्वी चीन येथून एक प्रवासी ह्युएनसांग भारत भ्रमण करण्यासाठी आले होते. तेव्हा ह्या तीर्थस्नानी सांख्य योग गुरुकुल होते. सांख्य ज्ञानाचे हे गुरुकुल बघून ते प्रभावित झाले आणि त्यांनी ह्या गुरुकुलास चिनी लिपीचा टोल दिला. तो आजही येथे पाहावयास मिळतो. 700 वर्षापूर्वी गुरु माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज ह्या तीर्थक्षेत्री येऊन गेले. येथील पंपा सरोवर, शुक्राचार्य मुनी आश्रम अशा ठिकाणी त्यांचे भ्रमण होऊन हा परिसर पुन्हा एकदा पवित्र झाला. त्यांच्या आगमनाने नवे चैतन्य उमलले. ते येथे आले असता एका भक्ताकडून त्यांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले. या भक्ताच्या निमंत्रणावरून माऊली जेवायला गेले खरे, पण त्याआधी काही वेळ तो भक्त सर्पदंशाने मृत्यू पावला. माऊली जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा जेवणाची पात्रे वाढण्यात आली. माऊलीने विचारले, आम्हास जेवणाचे आमंत्रण देणारा भक्त कुठे आहे? त्या मुलाचे आई वडील चेहऱ्यावर दुःख देखील दिसू नये असा प्रयत्न करीत होते. माऊली अन्न ग्रहण करणार नाहीत व ते विनमुख उपाशी गेल्यास महापातक घडेल म्हणून त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाचे प्रेत चादरीखाली झाकून ठेवले होते आणि चेहऱ्यावर दुःखाची कसलीही छटा न दिसू देता जेवणाची तयारी केली. पण एकाएकी त्या भक्ताच्या आईला रडू आल्याशिवाय राहवले नाही. घडलेला प्रसंग ज्ञानेश्वर माऊलींनी जाणला. त्यांनी ह्या मुलास जीवित केले. ज्ञानेश्वर अध्यात्मयोग मध्ये हा उल्लेख आहे. ह्या परिसरातील एका गुंफेमध्ये समर्थ श्री रामदास स्वामी तपश्चर्या करीत होते. एकदा धर्मसंकटात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांनी येथे धर्मनीती आणि राजनीतीचा उपदेश केला होता. समर्थांच्या आज्ञेनुसार शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावात मारुती मंदिराची स्थापना केली होती. ह्या तपोवनामध्ये गोदावरी आणि कपिला यांचा संगम असावा असे अनेक साधुसंतांद्वारे प्रतीत होते. त्यांना या परिसरात तशी अनुभूती वा जाणीव होत असावी असे वाटते. ह्या तीर्थक्षेत्री आल्यानंतर अंतर्मनाला प्राचीन इतिहासाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतिहास जाणीवेसोबतच प्रत्येकास आध्यात्मिक शांतीची अनुभूती होते. ह्या ठिकाणी परमशांती लाभते. मन अंतर्मुख होऊन शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही असे या स्थळाचे स्थानमहात्म्य आहे. श्री गजानन महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म अयोनी संभव असून ते साधारणतः बुद्धी हिशोबाप्रमाणे शेगाव येथे प्रकट झाले. त्या समयी 30 वर्षाचे असावेत असे त्यांच्या समकालीन भक्त शिष्य आणि काही संदर्भ तसेच मौखिक परंपरेने लोकांकडून समजते. बुद्धी प्रत्येक बाबतीत हिशोबी असते. हिशेब ठेवणे हा बुद्धीचा विषय असल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. अन्यथा एवढे संदर्भ संकलन, संशोधन आणि काही समकालीन लोकांच्या सहवासात त्यांच्या मुखातून महाराजांच्या आठवणी ऐकावयास मिळाल्या नसत्या. असो, श्री गजानन महाराज शेगावी प्रकट होण्याआधी कोठे असतील आणि ते कोठून आले हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर उभा राहतो आणि साहजिकच आहे. श्री गजानन महाराज शेगावला दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी वयाचे अंदाजे 30-32व्या वर्षी प्रकट झाले. त्याआधी ते 1.5 महिना नाशिक क्षेत्री संत देव मामलेदार यांच्या सहवासात होते. तेथे त्यांची आध्यात्मिक देवाणघेवाण होत असे. नाशिक क्षेत्राशी महाराजांचा फार घनिष्ठ संबंध आहे. येथे असताना त्यांचे समकालीन गोपाळदास महंत, ब्रजभूषण, माधवनाथ महाराज, देव मामलेदार, शिर्डीचे साईबाबा ह्यांच्याशी त्यांचा संपर्क होता असे समजते. अशा अनेक संतांच्या येथे वरचेवर भेटी पडत आणि त्यांच्यात आध्यात्मिक वार्तालाप होत असे. नाशिक क्षेत्रातील महाराजांचे वास्तव्य ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले ते स्वामी शिवानंद सरस्वती हे आम्हास दिनांक 15 डिसेंबर 2003 रोजी महत्भाग्याने नाशिक क्षेत्री भेटले. ते म्हणजे तेलंगी ब्राह्मण असून त्यांनी आम्हास महाराजांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या दुसऱ्या स्वतंत्र लेखात आम्ही देत आहोत. महाराज शेगावाहून नाशिक क्षेत्री अनेक वेळा येत असत व तेथे काही दिवस राहतही असत. श्री गजानन महाराज वयाच्या 16 ते 18 दरम्यान स्वामी समर्थांकडे होते. तेथे स्वामींनी महाराजांना शास्त्रसंमत संन्यास दीक्षा दिली आणि तेथे न थांबता सूचनेनुसार महाराज अक्कलकोट येथून नाशिक क्षेत्री दंडकारण्यातील पर्वतात अतिशय दुर्गम अशा कपिलधारा क्षेत्री आले. येथे त्यांनी श्री गणेशाची मूर्ती स्वहस्ते स्थापन करून
तपश्चर्येचा श्री गणेशा केला. ही मूर्ती आजही पाहावयास मिळते. श्रीराम मंदिराच्या समोरील कुंडासमोर श्रीरामप्रभूंच्या मूर्तीच्या दिशेने तोंड करून उभे राहिले असता आपल्या उजव्या हाताकडील कोपऱ्यात दिसणारी पाषाणाची छोटीशी गणेश मूर्ती महाराजांच्या हस्ते स्थापन झाली आहे. या मूर्तीचे दर्शन विशेष महत्त्वाचे आहे असे आम्हास वाटते. तपश्चर्येचा श्री गणेशा केल्यानंतर महाराज दुर्गम अशा क्षेत्री जाऊन त्यांनी 12 वर्षे तप केले. महाराजांनी ज्या ठिकाणी किंवा गुंफेत ती तपश्चर्या केली ते स्थान निश्चितपणे कोठे होते हे जरी सांगता येत नसले तरी ते जेथे माणसांची ये जा किंवा वर्दळ सुरू असणे शक्य नाही त्या ठिकाणी त्यांचे गुप्तपणे अधूनमधून येणे जाणे असू शकते एवढेच. मात्र तपश्चर्या करताना या स्थळी कोणीही येऊ नये अशी दक्षता घेतली जात असावी. तपश्चर्येच्या नियमांची वा स्थानाची महती आणि नैसर्गिकता या सर्व बाबींचा विचार केला तर या बाबतीत तर्कशुद्धीला थोडासा सुगावा लागतो. हा मुकोना नाला डोंगरात आहे, सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात, बुधो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती, निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर, वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर, बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकोना नाल्यापाशी जवळ एक खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नावासे. येथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास. लौकिक यांचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. रामचंद्र निमोणकरांना श्री गजानन महाराज ज्या क्षेत्री भेटले त्याच अध्यायातील हे वर्णन. मात्र हा प्रसंग महाराज शेगावी प्रकट झाल्यानंतरचा आहे, कारण सस्पष्ट उल्लेख महाराजांनी केलेला आहे. मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. महाराजांच्या तपोभूमीबाबत किंवा गुंफेबाबत निश्चितपणे सांगता येत नसले तरी ह्या परिसराचा अभ्यास आणि महाराजांचे त्या स्थानी जाणे यावरून काहीतरी सूचना मिळते. ह्या परिसरात उंड ओहळ, करंजी व मुकोना नाला ह्या तिन्ही स्थानांचा महाराजांशी संबंध आहे. उंड ओहळ व करंजी या 2 नद्यांचा संगम आणि मुकोना नाल्यावर प्रवाह असा हा त्रिवेणी संगम कवना येथून 2-3 मैल अंतरावर आहे. या संगमावर श्री गजानन महाराजांनी तपश्चर्या केली होती असे ह्या परिसरातील वयस्क माणसे सांगतात. हा सर्व परिसर आता धरणामुळे पाण्यात डुबलेला आहे. मुकोना नावाचे छोटेसे गाव देखील आहे. ह्या अथांग पाण्यात मुकोना नालाही बराचसा झाकला गेला आहे. पूर्वी येथे धरण नसल्याने हा संगम स्पष्टपणे दिसत होता. उंच पर्वतांमधील हा परिसर माणसाचे मन मोहून घेतो. ह्याच परिसरात मांडवी तीर्थ आहे. येथेही महाराजांचा चरणस्पर्श झाला आहे. या गावचे लोक महाराजांच्या विषयी एक कथा सांगतात. एक दिवस काही गुराखी मुले आपल्या सोबत आणलेल्या शिदोऱ्या सोडून दुपारी जेवावयास बसतात. तेवढ्यात श्री गजानन महाराज, अर्थात तेव्हा त्यांचे हे नाव नव्हते, तेथे आले. गुराखी मुलांनी महाराजांना या जेवण करायला असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराजांनी तेथे 2 घास अन्न ग्रहण केले आणि ह्या परिसरात दुष्काळ पडणार नाही असा आशीर्वाद त्या मुलांना दिला आणि तेथून निघून गेले. असा हा प्रसंग आजही तेथील गावकरी सांगतात. हे मांडवी तीर्थ महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेले आहे. या तपोभूमीमधील प्रत्येक स्थानास महाराजांची पावन चरणे लागलेली आहेत. ह्या परिसरातील चंपा सरोवर येथे पूर्वी ऋषींचे आश्रम होते. ह्या परिसरात 12 वर्षांच्या प्रदीर्घ तपसाधने दरम्यान चंपा सरोवर येथील ऋषींच्या पावन आश्रमभूमीत महाराजांनी वास केला. ही भूमी महाराजांच्या सारख्या ब्रह्मनिष्ठाच्या तपाने पावन झाली आहे. आपल्या 12 वर्षांच्या तपसाधनेत महाराज ह्या परिसरात जेथे जेथे फिरले त्याची अनुभूती किंवा जाणीव या स्थानावर गेल्यास झाल्याशिवाय राहत नाही. श्री गजानन महाराजांनी येथे 12 वर्षे तपश्चर्या केली. ज्या परिसरात महाराजांचा निवास होता तेथे आपलीही एक शाखा असावी म्हणून श्री गजानन महाराज संस्थानने 8 एकर जमिनीवर ही शाखा स्थापन केली आहे. हे क्षेत्र साधनास्थळ म्हणून घोषित केले आहे. येथे अध्यात्म मार्गाची साधना करून साधक आपले ध्येय गाठू शकतील, कारण महाराजांच्या साधनेमुळे येथे विशिष्ट पूरक अशी कंपने निर्माण झाली आहेत. अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या तपोभूमीत संस्थानने साधनास्थळ निर्माण करून महाराजांच्या तपोभूमीचा गौरव केला आहे. श्री गजानन महाराजांनी वयाच्या 16 ते 18 वर्षापासून 12 वर्षे प्रखर तपश्चर्या केली आणि वयाचे साधारण 28 ते 30व्या वर्षी ते अक्कलकोटला स्वामींकडे जाऊन पुन्हा नाशिक क्षेत्री काही काळ राहिले. ह्या दरम्यान संत श्री देव मामलेदार गोपाळदास महंत यांच्याशी त्यांच्या भेटी होत असत.
नाशिक क्षेत्री गोदावरीच्या काठी दत्त मंदिराच्या परिसरातील एका गुंफेत महाराजांचे वास्तव्य होते असे जाणकार व्यक्तींकडून समजते. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.